हा क्वेश्चन, हा क्वेश्चन, ठीक आहे. पाठ करायची उत्तर. ठीक, चला क्वेश्चन पहा. काय क्वेश्चन काय होता सांगा, कोणाला एक्सप्लेन करता येईल का? चार 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 पार्ट्स की 3 पार्ट्स? 3 पार्ट्स. A car starting from rest accelerates at a rate of f through a distance s. ठीक है, एक कार है, 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केली आहे सिच्युएशन. ठीक आहे, पुढे बी, सी आणि हा डी. ठीक आहे, ए टू बी जात असताना काय काय, ए टू बी जात असताना डिस्टन्स काय एस. ठीक आहे, ऍक्सेलरेशन काय एफ इतका ऍक्सेलरेशन. पुढे accelerates at the rate of f through a distance s, then continues at a constant speed for time t. म्हणजे इथून या सेक्शन पासून या सेक्शन पर्यंत बी टू सी जात असताना वेलोसिटी काय कॉन्स्टंट आहे, म्हणजे ऍक्सेलरेशन काय येणार आहे 0 येणार आहे. ठीक आहे, पुढे काय सांगितलंय आणि यावेळी टाइम काय टी. ठीक आहे, देन डी ऍक्सेलरेट्स ऍट अ रेट ऑफ f by 2, म्हणजे सी टू डी जात असताना ऍक्सेलरेशन काय f by 2 पण मायनस f by 2 का, कारण काय होत आहे डीएक्सेलरेशन होता है. ठीक है, डिसेलरेशन होता है. एंड कम्स टू रेस्ट इफ टोटल डिस्टेंस ट्रैवर्स्ड इज 15s. टोटल डिस्टेंस किती है 15s इतका टोटल डिस्टेंस है. ठीक है, देन s इज इक्वल टू काय येतोय ते फाइंड करायचं आहे. हे समजलंय का, हे समजलंय का? ठीक, इनिशियली कसं होतं, ती बॉडी रेस्टला होती, u इज इक्वल टू 0 होता आणि v पण इज इक्वल टू काय होता 0. ठीक आहे, हे क्लिअर आहे का, हे क्लिअर आहे. काय करायचं, ह्या पार्ट मध्ये डिस्प्लेसमेंट फाइंड करायची, इथली डिस्प्लेसमेंट फाइंड करायची, इथली डिस्प्लेसमेंट फाइंड करायची, असं होतं. बरं, फर्स्ट पार्ट मधली डिस्प्लेसमेंट फाइंड करायची. काय काय आहे तुमच्याकडे, इनिशियल वेलोसिटी आहे, फायनल वेलोसिटी नाही. काय काय फर्स्ट पार्ट साठी सांगा, फर्स्ट पार्ट साठी काय 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 इनिशियल वेलोसिटी u आहे 0, v तुमच्याकडे नाही. ठीक आहे, अजून काय ऍक्सेलरेशन किती आहे f, अजून अजून काय आहे का, टाइम सपोज मला t1, टाइम किती आहे सपोज t1. ठीक आहे, फर्स्ट केस मध्ये तुम्हाला डिस्प्लेसमेंट फाइंड करायचे, तर कोणता फॉर्म्युला यूज कराल, 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत. s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, त्यानंतर v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as आणि v इज इक्वल टू u प्लस at. कुठलं इक्वेशन यूज कराल, डिस्प्लेसमेंट फाइंड करायचे. काय फाइंड करायचे, डिस्प्लेसमेंट फाइंड करायचे. त्यासाठी किती इक्वेशन्स आहेत तुमच्याकडे 2. तुमच्याकडे फायनल वेलोसिटी नाही, म्हणून कोणतं इक्वेशन यूज करणार फर्स्ट, कारण फायनल इक्वेशन आपल्याकडे, फायनल वेलोसिटी आपल्याकडे नाही. मग फर्स्ट इक्वेशन यूज करा. s इज इक्वल टू काय, u ची व्हॅल्यू काय 0 0 प्लस हाफ a ची व्हॅल्यू काय f आणि t ची व्हॅल्यू काय t1 स्क्वेअर. मग s इज इक्वल टू काय आलं हाफ f t1 स्क्वेअर. ठीक आहे, s इज इक्वल टू काय आलं हाफ f t1 स्क्वेअर. याच्यावरून t1 ची व्हॅल्यू येईल काहीतरी. ठीक आहे, t1 ची व्हॅल्यू कशी काढणार, मग 2s इज इक्वल टू f t1 स्क्वेअर. मग t1 स्क्वेअर इज इक्वल टू काय आला 2s अपॉन f. मग t1 इज इक्वल टू काय आला स्क्वेअर रूट ऑफ 2s अपॉन f. हे व्हॅल्यूज लागणार आहेत. हे समजलंय का, हे समजलंय का. फर्स्ट पार्ट मधले डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळाली, s इज इक्वल टू किती आहे हाफ f t1 स्क्वेअर मिळाली. आता सेकंड पार्ट साठी, सेकंड पार्ट साठी काय, सेकंड पार्ट साठी काय, सेकंड पार्ट साठी तुम्हाला काय काय टर्म्स माहिती आहेत पहा बरं. सेकंड पार्ट साठी तुम्हाला माहिती आहे वेलोसिटी कॉन्स्टंट आहे आणि टाइम किती लागतोय t इतका टाइम लागतोय. ठीक आहे, पण सेकंड पार्ट साठी तुम्हाला वेलोसिटी कॉन्स्टंट आहे पण तिची व्हॅल्यू माहिती आहे का तुम्हाला, नाही. मग व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी फर्स्ट इक्वेशन वरून, तो जो फर्स्ट इक्वेशन होता त्याच्यावरून हा जो इक्वेशन आहे याच्यावरून जर फायनल वेलोसिटी मिळाली, ठीक आहे, तीच फायनल वेलोसिटी काय असेल बरं याच्यासाठी पहा. बी पॉइंटला या सेक्शनची फायनल वेलोसिटी कुठे आहे, बी पॉइंटला येऊन त्याची फायनल वेलोसिटी असणार आहे, बरोबर. पण बी टू सी काय सांगितलंय, वेलोसिटी काय राहते कॉन्स्टंट. याचा अर्थ बी पॉइंटला जी वेलोसिटी असेल तीच कोणाला इक्वल असणार आहे, सी पॉइंटला इक्वल असणार आहे, बरोबर. आणि बी पॉइंटची कशी फाइंड करू शकता, फर्स्ट इक्वेशन पासून ही कोण व्हीबी काय आहे, या फर्स्ट इक्वेशन साठी फायनल वेलोसिटी आहे, काय फायनल वेलोसिटी आहे फर्स्ट पार्ट साठी. ठीक आहे, फर्स्ट पार्ट साठी बी पॉइंट हा काय फायनल पॉइंट आहे ना, त्या फायनल पॉइंटला वेलोसिटी सपोज काय असेल व्हीबी, काय असेल व्हीबी, काय असेल व्हीबी. तर व्हीबी आणि व्हीसी कसे आहेत इक्वल आहे का, कारण सेकंड
पार्टसाठी आपल्याला सांगितलंय व्हीबी आणि व्हीसी कशा आहेत, इक्वल आहेत. वेलॉसिटी कशी आहे, बी पासून सी पर्यंत कॉन्स्टंट आहे. म्हणजे बी ला जी वेलॉसिटी असेल तीच कोणाला असेल, सी ला. मग बी ची वेलॉसिटी कशी फाइंड करू शकता, फर्स्ट इक्वेशन वरून फाइंड करू शकता. तुमच्याकडे काय काय व्हॅल्यूज आहेत त्यावेळी चेक करा बरं. याच्यातच वेलॉसिटी फाइंड करायची आहे तुम्हाला, फायनल वेलॉसिटी फाइंड करायची आहे. मग v इज इक्वल टू यू प्लस एटी फॉर्म्युला यूज केला चालेल, चालेल ना. काय फॉर्म्युला यूज कराल मग, v इज इक्वल टू यू प्लस एटी. v इज इक्वल टू यू, यू ची व्हॅल्यू काय इनिशियली रेस्टला होते ना. फर्स्ट इक्वेशन साठी चाललंय बी टू, कोणता पार्ट, ए टू बी च्या पार्ट साठी चाललंय. कोणता पार्ट, ए टू बी साठी. ठीक आहे. इनिशियल वेलॉसिटी काय तुमची 0, बरोबर. यू काय 0. मग v फाइंड करायचा आहे. v इज इक्वल टू काय येणार आहे, यू प्लस एटी, बरोबर. मग v इज इक्वल टू काय 0 प्लस ए ची व्हॅल्यू काय एफ आणि याची व्हॅल्यू T1, बरोबर. म्हणजे वेलॉसिटी काय आली एफ T1. काय आली वेलॉसिटी एफ T1. हे क्लिअर आहे एवढं, काय डाऊट याच्यात. मग आता बी टू सी जायचंय. काय करणार आता, बी टू सी. बी टू सी जात असताना काय केलं होतं रे, बी टू सी जात असताना काय केलेलं, बी टू सी जात असताना काय केलेलं, वेलॉसिटी काय होती कॉन्स्टंट. म्हणजे सी पॉइंटला जी वेलॉसिटी असेल तीच बी पॉइंटला असणार आहे, बरोबर. म्हणजे वेलॉसिटी ऍट वेलॉसिटी ऍट बी इज इक्वल टू वेलॉसिटी ऍट सी. ठीक आहे. म्हणजे सी पॉइंटची वेलॉसिटी आपल्याला किती मिळाली एफ T1. मग डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय, डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटचा. वेलॉसिटीचा काय, वेलॉसिटी इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू काय येणार आहे, वेलॉसिटी इंटू टाइम. काय येणार आहे, वेलॉसिटी इंटू टाइम. मग डिस्प्लेसमेंट सेकंड पार्ट मधले डिस्प्लेसमेंट सपोज म्हणूयात आपण S1, ती काय येणार आहे v इंटू त्यावेळी टाइम किती आहे रे t आहे. इथं T1 आहे, इथं टाइम t आहे. सेकंड पार्ट साठी टाइम किती आहे t. चेक करा सेकंड पार्ट साठी टाइम किती आहे t. म्हणजे काय येईल S1 इज इक्वल टू काय येईल f T1 इंटू t. याली सेकंड पार्ट साठीचे डिस्प्लेसमेंट. समजलंय. आता काय करणार थर्ड पार्ट साठीचे डिस्प्लेसमेंट. थर्ड पार्ट म्हणजे काय सी टू डी. ठीक आहे. सी टू डी जात असताना तुम्हाला डिस्प्लेसमेंट फाइंड करायचे. काय काय आहे तुमच्याकडे चेक करा. ऍक्सेलरेशन आहे किती आहे -f/2 आणि टाइम सपोज म्हणूया त्याला काय म्हणायचं टाइम t2 इतका टाइम आहे सपोज. ठीक आहे. काय घ्यायचं मग, काय करायचं, कोणतं इक्वेशन घ्याल आता सांगा, सांगा. तुम्हाला इनिशियल वेलॉसिटी माहिती आहे याची सी टू डी जात असताना, कारण सी हा पॉइंट याचा एंड पॉइंट आहे आणि याचा स्टार्ट पॉइंट आहे ना. मग याची इनिशियल वेलॉसिटी काय असणार आहे, वेलॉसिटी v इज इक्वल टू याची इनिशियल वेलॉसिटी काय असेल, काय येणार ती एफ T1. इनिशियल वेलॉसिटी आहे, इनिशियल ना रे u पाहिजे ना. आणि फायनल वेलॉसिटी काय 0. तुम्हाला फाइंड करायचा s. कोणतं इक्वेशन यूज कराल, सेकंड वाला इक्वेशन, हे सेकंड वाला. ठीक, पुट करा मग सेकंड वाला इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज पुट करा. काय काय आहे तुमच्याकडं v स्क्वेअर म्हणजेच काय 0 स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर म्हणजेच काय f T1 स्क्वेअर आणि प्लस 2a म्हणजे मायनस f बाय काय रे 2 ना, मायनस f/2. आणि डिस्प्लेसमेंट किती, या पार्ट मधले डिस्प्लेसमेंट किती आहे S2. सेकंड पार्ट आहे ना, तर थर्ड पार्ट आहे ना, थर्ड पार्ट मधली डिस्प्लेसमेंट S2. फर्स्ट पार्ट मधली S, सेकंड मधली S1 आणि याच्यातली S2. म्हणजे किती आलं ते f स्क्वेअर T1 स्क्वेअर प्लस 2 आणि 2 कॅन्सल आउट म्हणजे राहील काय मायनस f S2 इज इक्वल टू आलं 0. म्हणजे f स्क्वेअर T1 स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं f S2. हे क्लिअर आहे का, हे क्लिअर आहे का नक्की, काय डाऊट. टोटल डिस्प्लेसमेंट किती दिलेली आपल्याला, टोटल डिस्प्लेसमेंट s इज इक्वल टू S1 प्लस s टोटल म्हणूया सपोज याला आपण, इज इक्वल टू काय s प्लस S1 प्लस S2. फर्स्ट पार्ट मधली s आहे ना, म्हणून s प्लस S1 प्लस S2 किती येईल ते मग s प्लस S1 ची व्हॅल्यू बघा काय, S1 ची व्हॅल्यू हाफ किंवा मग ते नंतर पुट करायचे ना, नंतर पुट करू. ठीक, तर टोटल किती आहे 15s s प्लस S1 प्लस S2. हा s इकडे जाईल किती होईल मग तो 14s इज इक्वल टू S1 प्लस S2. ठीक आहे. त्यानंतर आता कोणाची व्हॅल्यू तुम्हाला याची कशाची, कुठे गेलं रे, नाही S2 ची व्हॅल्यू तुम्हाला काढता येऊ शकते याच्यावरून ना. f T1 स्क्वेअर S1 आहे
S2 कुठे? S2 इज इक्वल टू याच्यावरून काय येईल? S2 इज इक्वल टू काय येणार आहे? एफ स्क्वेअर T1 स्क्वेअर अपॉन F, म्हणजे S2 इज इक्वल टू काय येईल? F T1 स्क्वेअर येईल. S2 इज इक्वल टू काय आला? F T1 स्क्वेअर. ठीक आहे. पुढे काय करायचं आता? पुढे काय? 14S इज इक्वल टू S1 ची व्हॅल्यू, S1 ची आता नाही पुट करायची, नंतर करूयात. S2 पुट करूयात आता. ठीक आहे. S1 प्लस S2 च्या काय लिहू शकता? F T1 स्क्वेअर लिहू शकता. F T1 स्क्वेअर या इक्वेशन वरून काय ते 2S ला इक्वल आहे. दॅट इज इक्वल टू S1 प्लस 2S हा आला 14S, म्हणजे S1 इज इक्वल टू काय आला? S1 इज इक्वल टू 14S मायनस 2S म्हणजे किती आला? 12S. S1 ची व्हॅल्यू आता तुम्हाला माहिती आहे. S1 ची व्हॅल्यू काय आहे? S1 ची व्हॅल्यू 12S आहे, पण S1 इथे काय आहे? F T1 T इज इक्वल टू 12S. ठीक आहे. आपल्याला इक्वेशन मध्ये जर आन्सर मध्ये चेक केलं तर आपल्याला T1 नकोय, आपल्याला काय हवाय? T हवाय. प्रत्येक आन्सर मध्ये F आणि T आहे फक्त. आपल्याला काय हवाय? फक्त F आणि T. जी टर्म नकोय त्या टर्मला काहीतरी सबस्टिट्यूट करायचं. आता इथे T आहे तुम्हाला माहितीये. ठीक आहे. T1 माहितीये, तो T1 याच्यात फक्त सबस्टिट्यूट करा. ठीक आहे. म्हणजे किती येईल? F ठीक आहे. काय येईल ते? F T1 ची व्हॅल्यू काय आहे? स्क्वेअर रूट ऑफ 2SF आणि T इज इक्वल टू 12S. स्क्वेअर घ्या दोन्ही साईडला. ठीक आहे. स्क्वेअर घेतल्यानंतर काय होते? F स्क्वेअर 2S बाय F इंटू T इज इक्वल टू T स्क्वेअर आणि इकडे 144S. पुढे इथं सांगा बरं पुढे काय? दिसतंय नाही? ठीक आहे. काय काय कॅन्सल आउट होतोय? F आणि F कॅन्सल आउट झाला. ठीक आहे. म्हणजे इथं काय राहील? 2SF T स्क्वेअर अपॉन इकडे आला 144 इज इक्वल टू S. काहीतरी राहते, S स्क्वेअर यायला पाहिजे कुठेतरी. इथे इथे S स्क्वेअर स्क्वेअर घेतला ना. ठीक आहे. मग आता काय काय कॅन्सल होईल? S आणि S कॅन्सल आउट होईल. ठीक आहे. 2 1 जा आणि इथे काय आला 72, म्हणजे काय आलं ते? S इज इक्वल टू F T स्क्वेअर अपॉन 72. त्यालाच काय लिहू शकता? 1 अपॉन 72 F 72 F T स्क्वेअर. बरं, समजलंय का? इक्वेशन सोडवलंय. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन मध्ये सांगा काय कराल?